कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कीर्ती का सारखं फोन करतेस? शिवानी बघितलं असतं आता। हॅलो, काय करते ग ती? हा काही नाही, तयार होऊन बसलीये। तिचा आत्मविश्वास अजून खचलेला नाही, त्यामुळे ती एवढ्यात हार मानणार नाही। ठीक आहे ना, आत्ता हार मानत नाहीये ना, पण मानेल लवकरच। आणि तिकडे जशी राहील ना तसा तिचा आत्मविश्वासही धसत जाईल। आणि दिव्या, तुझ्याकडे हेच काम आहे, तिला तिकडेच अडकवून ठेवायचं। ती इकडे परत येता कामा नये। हा, ते मी बरोबर करेन, पण प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते। ए बाई हो, अगं मला माहिती आहे, मी देणार आहे पैसे। सारखी ना रडत बसू नकोस। हे रडत नाहीये, मी कष्ट करतेय त्याचेच पैसे मागते। हा, पाठवते पाठवते। या लोकांची ना हीच लायकी असते, वस्तीतले। काय आशुतोष देसाई, ऑल ओके? ऑल ओके, ऑल ओके। काय ठीक आहे, मला एवढंच बघायचं होतं तू काम करतोस ना व्यवस्थित। ऐक ना, ऐक 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 जरा बोलायचंय। काय काय झालं? एनी प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम नाही, थँक्स। अरे यार आशू यार, काय आता कशाला थँक्स? अरे हे सगळं जे काही चाललंय ना माझ्या आयुष्यात, ते तुझ्यामुळे मी जरा बेटर हँडल करतोय। अच्छा, म्हणून काय मला हँडल देतोस का? गप ग, परत सुरू झालीस तू। काहीतरी उगाच आपलं। आणि आशू अरे बास कर रे, थँक्स थँक्स। मित्र कशासाठी असतात? हा, त्याच्यासाठीच असतं। मग अरे ताई, ताई, तू इथे काय करते? अरे मी इथूनच जात होते, म्हटलं तुम्हाला भेटून जाईल। आणि तसंही माझं नेहाकडे एक काम आहे। माझ्याकडे काय काम? अगं मी तुला आणि आईला, म्हणजे तुझ्या आईला, माझ्या मावशीला इन्व्हाइट करायला आलीये। उद्या तुम्ही आमच्या घरी जेवायला या। उद्या म्हणजे काही फंक्शन आहे का? काही फंक्शन वगैरे नाहीये। हे बघ, तुझी आई आणि माझी आई मैत्रिणी आहेत ना, आणि गेल्या इतके वर्ष त्या दोघे एकमेकांना भेटल्या नाहीयेत। तर तुम्ही आलात तर घरात जे काही चाललंय त्या वातावरणातून आई जरा बाहेर येईल आणि मावशी पण खुश होईल ना। ताई म्हणजे बरोबर आहे, पण मला असं वाटतंय की आता जी काही घटना घडली आहे त्यात आम्ही दोघींनी घरी येणं मला काही बरं नाही वाटत खरंच। अगं म्हणूनच मी तुम्हाला बोलवते, म्हणजे जरा तुम्ही आलात तर वातावरण व्यवस्थित होईल म्हणून। बर ठीक आहे, येते मी, आईला घेऊन येते नक्की। चालेल, सांगा मावशीला। आणि तुझे पीजे जोक्स घेऊन ये, त्यांची गरज आहे। हो आणते, माझे जोक्स आणते आणि आईला पण घेऊन येते, नक्की आणते। तिला काही मदत करू? ऍक्च्युली मला खरं तर कळत नाहीये की मी तुझ्याशी काय बोलावं। म्हणजे मी काही कारण सांगून मी केलेली चूक काही भरून निघणार नाहीये, पण मला फक्त तुला सॉरी म्हणायचंय। काय करू मी? खरं सांगू का? हिला सांगू का की मी दिव्याला काहीच सांगितलं नाहीये? नाही, पण शिवा दिव्याला विचारायला गेली तर? अरे यार, मी न केलेल्या चुकीसाठी माफी मागतोय। नाही, पण खोटं तर बोललोय मी शिवाशी। ठीक आहे रे चंदन, मी समजू शकते तुला। आणि तुझंही आणि दिव्याचं नातं असं एका वेगळ्याच वळणावर आहे, त्यामुळे मी या सगळ्यासाठी तुला ब्लेम नाही करणार। आणि हे सगळं कधी ना कधी बाहेर येणारच होतं ना। तू सांगण्याऐवजी सीताई डायरेक्ट घरी आल्या असत्या तर सगळं अवघड झालं असतं। त्यामुळे जाऊ दे। अरे कुठे होतात तुम्ही? अगं आम्ही पक्क्याला शोधत होतो ग। मग सापडला का? नाही ना। अगं शिवा, आम्हाला पण याचा शॉक बसलाय की तो गायब झाला तर झालाच कसा? हा, ते शोधू आपण, पण मला हे कळत नाही माझा आणि पक्याचा असा फोटो कोणी काढला? कुणाला हे सगळं करायचंय? आणि
तो फोटो अशा प्रकारे काढलाय ना की मला कन्फर्म वाटते की हे चाळीतलंच कोणाचं तरी काम आहे. ते शोधायला पाहिजे आपण. शिवा तू टेन्शन नको घेऊ, आपण शोधू त्या माणसाला. काय रे? हा कोणी काढला असेल हा फोटो? हा फोटो अरे यार याच्यातही नाहीये. कुठे गेली? इतका पसारा आहे ना इथे सगळा. मला कळतच नाही की ती ग्रीन फाईल कुठे आहे. शिवाला फोन करू का? नको, इथेच असेल. शोधूया शोधूया. फाईल सगळ्या जातात कुठे मला कळत नाही यार. तू मला जरा एक काम होतं. बोल. नाही ऍक्च्युली मला एक फाईल हवी होती. ती जी ग्रीन फाईल आहे ना ती कुठे ठेवली आहे? हा ती कपाटाच्या ड्रॉवर मध्ये असेल बघ. कबर्डच्या ड्रॉवर मध्ये फाईल कोण ठेवतं? मिळाली? हो मिळाली फाईल. बस एवढ्यासाठीच फोन केला होता. ठीक आहे. ओके. आशू तू सह्या केल्यास? हो मी सह्या केल्या, पण तू आधी सह्या केल्या होत्यास ना? आशू मी सह्या केल्या तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. मला नव्हतं वाटलं तू सह्या करून मोकळा होशील. मी सह्या केल्या नसत्या तर मला त्या घरात राहता नसतं आलं. पण तुझं तर तसं नव्हतं ना. ठीक आहे, कदाचित तुला या नात्याला पुढे न्यायचंच नसेल कधी. हे तू काही हरकत नाही, पण ना मला आपल्या नात्यावर खूप विश्वास आहे. एखाद्या नात्यावर एकावर विश्वास असला की सगळ्या गोष्टी बरोबर समोर येतात. अशीच एक गोष्ट समोर आली आहे, ती तुला विचाराविषयी वाटते. तुला असा विचार आला नाही का रे की इतका कोणी माझा आणि त्या माणसाचा फोटो काढला असेल? कुणाला एवढा वेळ असेल की आमचा फोटो काढून ठेवावा? का कुणाला असं वाटलं असेल की आमच्याच दोघांचा फोटो काढावा? हो यार, मी हा खरंच विचारच केला नाही. कोणी कोणाला असे रस्त्यात पैसे देताना सहज कोण फोटो काढेल? ठीक आहे, तुला याचं उत्तर मिळालं ना की मला आठवणीने दे. गुड नाईट. आशू, फक्त एकदा गैरसमज दूर करण्याचा विचार करून बघ ना. विचार करण्यासारखीच गोष्ट शिवानी लक्षात आणून दिली आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.